आपकी अदालतमध्ये संगीतकार अन्नू मलिक यांच्यावर आरोप आहे की हे कॉपी कॅट आहे. अनु मलिक जी, एक मोठे प्रोड्युसर मला म्हणाले की जर त्यांनी कधी म्युझिकवर कुठला सिनेमा बनवला तर त्यामध्ये तुम्हाला हिरो ठेवतील आणि सिनेमाचं नाव ठेवतील चोरी नंबर 1. हे जे निर्माता आहेत त्यांना प्लीज मला भेटवा एकदा. आता तुम्ही चोरीबद्दल जेव्हा बोलत आहात, मला कुणाचं भांडं फोडायचं नाहीये, तर मला नाही वाटत की ही चांगली गोष्ट आहे. परंतु आज तुम्ही मला सांगा, जर मी आता नाव घेतलं आमच्या गुरूंचं, शंकर जयकिशन साहेब, म्हणजे ज्यांच्यामुळे मी बनलोय अनु मलिक, त्यांनी गाणं बनवलं. मी तुम्हाला तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगतो, सुपरहिट गाणं आहे. मी गातो आणि मी त्याची एंडलाईन मी गातो, वेगळ्या प्रकारे गातो. कौन है जो सपनों में आया, कौन है जो दिल में समाया, लो झुक गया आसमां भी, इश्क नया रंग लाया. आता याच्यानंतर लाईन येते, ओ प्रिया, ही लाईन येते आणि ऍक्च्युअल लाईन काय होती? मार्गरीटा. हे एल्विस प्रेस्लीचं गाणं होतं, त्यांनीच हे गायलं होतं. इट डझंट मीन की ते चोर होते. त्यांनी एका चांगल्या ट्यूनला पकडलं, त्यांनी अडॅप्ट केलं, त्यांनी कडवं बनवलं. जिंदगी के हर एक मोड़ पे मैं. त्यांनी गाणं स्वतःचं बनवून टाकलं. दिस दे मेड द सॉन्ग. आणि माझे गुरु अगेन R.D. बर्मन साहेब, हु वॉज किंग ऑफ द म्युझिक, त्यांनी गाणं बनवलं. चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम, बदल के मेरी तुम जिंदगानी, कहीं बदलना जाना सनम. त्या गाण्याचा सोर्स कुठला होता? द सोर्स वॉज, If it's Tuesday, this must be Belgium. Now, my question is, माझ्या मागेच का मीडिया लागते? कॉपी कॅट म्हणते, चोरी नंबर 1 म्हणते, म्हणे सिनेमा बनवणार. मी हे विचारतो, यांना इतकं चांगलं गाणं चोरून किंवा अडॅप्ट करून त्यांनी स्वतःचं गाणं बनवलं. R.D. बर्मन इज जेनियस अँड R.D. बर्मन डिड दॅट, शंकर जयकिशन डिड दॅट. जर अनु मलिकने काही गोष्टी अडॅप्ट केल्या आहेत तर काय प्रॉब्लेम आहे? आता अनु मलिक लेट साहेब आणखी एक म्युझिक डायरेक्टर आहेत. सर, एक मिनिट, मी आता मूड मध्ये म्हणून तुम्हाला सांगतो की आमचे शंकर जयकिशन साहेब, गुरुज ऑफ म्युझिक, चेंज इट. R.D. बर्मन टूक अ लिटल लाईन. पंचमदांनी स्वतःचं गाणं असं बनवलं आणि याचा अर्थ असा नाही की ते चोर आहे. इम्पॉसिबल, बिकॉज ही अडॅप्टेड अ 7 नोट अँड मेड इट जे लोकप्रिय गाणं बनवलं. फॉर एक्झाम्पल, आता रिसेंटली एक पिक्चर आलाय, मी ना संगीतकाराचं नाव घेणार आहे बिकॉज व्हॉट एव्हर, बट एका जर्नलिस्टने माझा ही कॉट माय अटेन्शन. जेव्हा एक रिव्ह्यू झाला म्युझिकचा, तेव्हा ते म्हणाले की दिस सॉन्ग इज व्हेरी वेल अडॅप्टेड सॉन्ग. म्हणजेच काय, जर मी कुठली गोष्ट घेतली तर ती चोरी आणि ते जे घेतील ते अडॅप्शन आहे. वाय दिस डिस्क्रिमिनेशन? वाय? कारण ते गाणं आहे, व्हॉट एव्हर द सॉन्ग इज, लेट मी सिंग द सॉन्ग. you are the theme for my dream, da 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 da. इट्स अ हुबेहूब सॉन्ग. तुम्ही ते गाणं घेता आणि त्याचा रिव्ह्यू येतो, व्हेरी वेल अडॅप्टेड. वाय सर? वाय मी चोरी अँड वाय दिस अडॅप्शन? वाय दिस डिस्क्रिमिनेशन? व्हॉट अबाउट माय ओरिजिनल वर्क? अग्स बघा, फिलहाल बघा, फिजा बघा, अशोका बघा, बॉर्डर बघा, रेफ्युजी बघा, LOC कारगिल बघा. हे सगळे सिनेमे ना कोणाला आठवतच नाही जोश. आणि अनु मलिकचं हे गाणं, अरे यार याने चोरी केली, अरे छोडो यार, आय एम अन अचिव्हर. टाळ्या वाजवा माझ्यासाठी यार. तुम्ही शंकर जयकिशन साहेबांची गाणी मोजून दाखवली, तुम्ही R.D. बर्मन साहेबांची गाणी मोजून दाखवली. आता मी तुम्हाला जरा तुमची गाणी मोजून दाखवतो. चला, माझी गाणी सुद्धा येतात, ऐका मी कुठून काय काय केलंय. मर्डर सिनेमामध्ये मल्लिका शेरावतचा जो सीन होता, जो आता आपण बघितला, भीगे होठ तेरे, हे गाणं पाकिस्तानी सिंगर आहे नजम शिराज, त्यांनी गायलेलं गाणं आहे मेनू तेरे नाल. त्याची हुबेहूब मी कॉपी सांगतो आहे. सर, याचं मी तुमच्यासारखं गाऊन तर नाही दाखवू शकत, परंतु मी गाऊन दाखवतो भीगे होठ तेरे. हे गाणं. बस ऐकवतो गाणं की हे जे गाणं आहे, यांचे प्रोड्युसर मुकेश भट आणि महेश भट, ज्यांना मी खूप मानतो. तुम्ही विचाराल का मानतो, तर मी आयुष्यात ज्या ठिकाणी पोहोचलोय त्यांचा खूप 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 मोठा हात आहे माझ्या आयुष्यामध्ये. त्या सिनेमाची जी गाणी आहेत, फॉर एक्झाम्पल, दिल को हजार बार रोका रोका हे रोका. अनु मलिकचं गाणं आहे. तुम्ही याच्याबद्दल बोलत नाहीये, तुम्ही बिगेआउट बद्दल बोलताय. यांनी आणून गाणं दिलं. मी म्हणालो काय करायचंय? म्हणाले अनु, इट्स अन आउटसोर्स सॉन्ग, इट्स अ सुपर हिट सॉन्ग. याला तू अरेंज कर, रिक्रिएट कर आणि यांना मॉडिफाय कर. उलट जी मेहनत केली, जे ओरिजिनल तुम्ही गाणं ऐकलंय आणि जे आम्ही केलं, त्यात जमीन आसमानचा फरक आहे. मी म्हणालो डन, एनिथिंग फॉर मुकेश भट अँड महेश भट. मी त्यांना नाही म्हणू शकत. आणि हे मी जनतेला सांगतोय, जनता आमची मायबाप आहे, की आता आम्ही आहोत ते तुमच्यामुळे,
की जर एक प्रोड्युसर जो तुमच्या आयुष्यात तुमची साथ देत असेल, निर्माता, दिग्दर्शक, कुठली ऑडिओ कंपनी, जर ते एक असं फेवर मागत असतील, तर मी त्यावेळी अशा जागी नसतो की मी बरं नाही भट साहेब म्हणेन. तुम्हाला म्हणतात चोरी करा, तुम्ही चोरी केली. अजिबात नाही. भट साहेबांनी चोरी करायला सांगितली नाही. ते म्हणाले अडॅप्ट कर, इट्स अ गुड सॉन्ग. आणि भट साहेब हे देखील म्हणालेत. मी तुम्हाला बरं. आणखी एक्झाम्पल sir. देतो. आमिर खानची हिट फिल्म होती अकेले हम अकेले तुम, त्याचं गाणं ओ आय लव्ह यू डॅडी वास्तवात जिम रिव्हजने गायलेलं हिट गाणं आहे बट यू लव्ह मी डॅडी. चला गायला सुरू करा. कुणाला गाणं जर आवडत असेल तर गाणं म्हणा. आणि त्याची ट्यून म्हणजे सर द प्रॉब्लेम हिअर इज दे डोंट अंडरस्टँड. तो शब्द घेतला, नॉट द ट्यून. माझं गाणं काय होतं? तू मेरा दिल, तू मेरी जान, ओ आई लव यू डैडी. तू मासूम, तू नादा, बट आई लव यू डैडी. हे इंग्लिश वर्ड आहेत, बट आय लव्ह यू डॅडी. कुणाची जहागीर नाहीये की आय लव्ह यू केवळ तेच बोलू शकतात, आम्ही नाही बोलू शकत. ही लिस्ट खूप मोठी आहे अनु मलिक साहेब. खालिद मोहम्मदचा सिनेमा फिजा, आजा माहिया, खूप सुपरहिट गाणं झालं, खूप लोकांना ते आवडलं. परंतु ब्रिटनमध्ये राहणाऱ्या बल्ली जगपालने म्हटलं की हे कंपोजिशन त्यांचं होतं. शाजिया मनसूरजींचं गाणं आजा सोनिया त्याची कार्बन कॉपी होती. बल्लीजींना माझा नमस्कार आणि शाजियाजींना सुद्धा दोघेही मोठे कलाकार आहेत. परंतु मला जरा विचारायचं, हे माझं गाणं लावा त्यांच्या बाजूला, मग तुम्हाला कळेल की किती रॉंग गोष्ट बोलताय. आजा माहिया, आजा सोनिये 1000 वेळा लोकांनी गायलंय. 1000 वेळा सोनिया बोललेत, बलिया बोललेत. जर मी बोललो तर काय गुन्हा केला? आता माझं गाणं सुरू कसं होतं? आ धूप मलूं मैं तेरे हाथों में, आ सजदा करूं मैं तेरे हाथों में, ओ सुबह की मेहंदी छलक रही है, आजा आजा माहिया, ओ आजा माहिया, ओ आजा माहिया. बस आता ये ही हरकत मी कधी घेतली होती? मी 20 वर्षाचा होतो. त्यांचं गाणं आता आलं, मी गाणं दिलं होतं सोनी मेवालमध्ये. अरे यार, काहीतरी माझ्या वयाचा मान ठेवा यार. मी 20 वर्षामध्ये गाणी लिहिली आहेत, जे तुम्ही म्हणतात की आम्ही दिली आहेत. सोडा ना यार. आणखी एक उदाहरण माझ्याजवळ आहे. आलं काहीतरी, आणखी टेन्शन येतंय. हे संपणार नाहीये. खूप मोठी लिस्ट आहे. माधुरी दीक्षित ज्या सिनेमामध्ये होत्या याराना, त्याच्यासाठी तुम्ही गाणं बनवलं होतं मेरा पिया घर आया. बरोबर सर. नुसरत फतेह अली खान साहेबांचं सुप्रसिद्ध हिट गाणं आहे मेरा पिया घर आया ओ लालनी. तुम्ही लालनीच्या जागी रामजी लावून टाकलं, केवळ एवढा फरक सर, हे ठेवला. गाणं मला खूप आवडतं. मी नुसरत फतेह अली खान साहेबांना सलाम करतो. देव करो ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव, आत्म्याला शांती देव. हे गाणं खूप आवडत होतं आणि हे मला तुम्हाला सांगायचं आहे. नुसरत साहेबांची आमची भेट देखील झाली होती. आम्हाला प्रोड्युसरनी भेटवलं होतं आणि त्यांना हे गाणं ऐकवलं सुद्धा होतं आणि आम्ही त्याची कडवी बदलली होती. म्हणजे सर, एक पहिली छोटीशी लाईन आहे, आम्हाला खूप आवडली होती म्हणून घेतली होती आणि ते म्हणाले तुम्ही पूर्ण लाईन चेंज केली याची. तर आय डोंट थिंक देअर वॉज अ हुबहू कॉपी. त्यांचं फर्स्ट म्युझिक, इंट्रोडक्शन म्युझिक, सेकंड म्युझिक, थर्ड म्युझिक, त्यांची कडवी सगळं चेंज केलं होतं. तर मी याच्या आधीच म्हणालो की जर आमचे SJ किंवा पंचमदा किंवा आणखी सुद्धा किती आजचे संगीतकार आहेत जे इंडोनेशियन म्युझिक घेतात, कुठल्या तरी करोनिस्टच्या अल्बमचे घेतात, जे इतकी गाणी घेत असतात, एकतर त्यांचा नाईलाज असेल किंवा स्टारने सांगितलं असेल, स्टार नाही तर मग प्रोड्युसरने सांगितलं असेल, प्रोड्युसर नाही तर ऍक्टरने, त्याच्या व्यतिरिक्त कोणीतरी डिस्ट्रीब्युटरने सांगितलं असेल. परंतु द बॉटम लाईन इज नो वन वॉन्ट्स टू प्लेजराइज. द बॉटम लाईन इज नो वन वॉन्ट्स टू कॉपी. बॉटम लाईन इज यू नीड अ मेकर लाईक JP दत्ता. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर. ही जे लिस्टबद्दल बोलताय, बॉर्डरचं गाणं ऐका तुम्ही. कुठलं गाणं आहे? एव्हरी सॉंग इज ओरिजिनल बिकॉज JP दत्ता सेज आय बिलीव्ह इन यू. रेफ्युजीच्या गाण्यात मला फिल्मफेअर नाही, नॅशनल अवॉर्ड मिळाला होता, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. गाणं होतं ऐसा लगता है, जे गाणं खूप चाललं होतं. तुम्ही काढून बघू शकता. अशोका, तुम्ही बघा, अक्स, सगळे ओरिजिनल. द रिझन इज वेन यू हॅव अ मेकर लाईक राकेश मेहरा, JP दत्ता, मनसूर खान अँड ते म्हणतात फराह खानचा जो मी सिनेमा केला मेहुना, त्याचं एक गाणं चाललं ज्यामध्ये मला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. त्यामध्ये एकही गाणं तुम्हाला सोर्स नाही मिळणार. वाय? बिकॉज दे बिलीव्ह इन यू. दे डोंट कम विथ सीडीज, दे डोंट कम विथ ते काही हे नाही म्हणत, ते बिलीव्ह करतात तुमच्यावर, तुम्ही करू शकता. तर मला हे म्हणायचं की कधी कोणी सोर्स घेऊन आलं तर आम्ही म्हणतो भाई ठीक आहे, नाईलाज आहे, परिस्थिती अशी आहे, मला तुमच्याशी नातं खराब नाही करायचं, मला वाटतं तुम्हाला दुःख नको व्हायला, परंतु मी ओरिजिनल काम करतो, माझ्याकडनं काम करून घ्या. मी जेव्हाही ओरिजिनल काम केलंय लोकांना ते आवडलंय आणि हेच खरंय. क्लॅप Clap फॉर for दॅट. that. तुमचं बोलणं ऐकल्याच्या नंतर हा नक्कीच विश्वास बसतो की तुम्ही खूप सारं ओरिजिनल काम केलं आहे. परंतु तुमची जी अशी गाणी आहे जी अडॉप्ट केली आहेत त्यांची जास्त चर्चा होत राहिली आहे. सर, यू आर राईट. 10,000 गाण्यांमध्ये जर मी
5 गाणी अडॅप्ट केली तर त्याच्याबद्दल जास्त बोललं जातं आणि 9,000 जे मी ओरिजिनल काम केलं त्याच्याबद्दल कोणी नाही बोलत. मला समजत नाहीये, हे माझ्या पत्रिकेमध्ये वाटतं. जनतेच्या टाळ्या ऐकून आणि लोकांचं बोलणं ऐकून मला वाटतं की हा पॉईंट कमीत कमी तुम्हाला ग्रांट करून दिला पाहिजे की तुम्ही कॉपी कॅट नाही. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मी ऐकण्यासाठी व्याकुळ होतो. कोणाचं नाव इतकं प्रकाशात येत नाही, पण तुम्हीच मीडियामध्ये झळकत असता की या गोष्टीसाठी की तुम्ही म्युझिक चोरलंय. तर मग तुमच्या बरोबर असं का होत असतं? मीडिया तुमच्याच त्यामुळे मागे मी का लागलेली जनतेच्या असते? अदालतमध्ये रजतजींचे आभार मानतो. मला बोलवा, ही गोष्ट क्लिअर करायला मला आवडेल की मला इथे बोलवा. उलट आज जेव्हा मी जनतेच्या अदालतमध्ये आलोय, मला आनंद होतोय. मी रजतजींनाही सांगितलं की हे आरोप खरे नाहीयेत. हे तुमच्यावरून आरोप निघून जातो की यू आर अ कॉपी कॅट, यू आर ओरिजिनल कंपोजर. मला इथून रिझल्ट मिळालाय जे अत्यंत कडक माणूस आहेत. जर ते म्हणू शकता तर तुम्ही सुद्धा म्हणू शकता यार.